समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। माणसाला मोठेपण सहजासहजी प्राप्त होत नाही। जो माणूस दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काटे पेरतो त्याच्या वाट्याला काटेच येतात आणि जो दुसऱ्यांच्या जीवनामध्ये फुलाचे दान करतो त्याच्या वाटेला सद्गुरूंची फुलेच येतात, असे मत अकलूज येथील ज्ञानाई गुरुकुलचे कीर्तनकार हरिभक्त पारायण सुरेश महाराज सूळ यांनी व्यक्त केले। खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील भवानीनगरमधील भाव मुक्ताई निवासस्थानी सेवागिरी देवस्थानचे माजी चेअरमन गुलाबराव दादासो वाघ यांच्या पत्नी, सेवागिरी देवस्थानचे विद्यमान चेअरमन हरिभक्त पारायण संतोष महाराज वाघ, युवा उद्योजक दत्ता शेठ वाघ आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सविता वाघ यांच्या मातोश्री कैलासवासी सौ मुक्ताबाई गुलाबराव वाघ यांच्या 7व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमास कोरेगाव खटावचे आमदार महेशदादा शिंदे, सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री परमपूज्य सुंदरगिरी महाराज, माजी चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी काका घाडगे, माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती महेंद्र नलवडे, सेवागिरी देवस्थानचे विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, योगेश देशमुख, माध्यमिक शिक्षक संघाचे खटाव तालुका उपाध्यक्ष संजय उर्फ SG जाधव, निवृत्त अभियंता रामचंद्र सूर्यवंशी, जय हिंद फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता फडतरे, हरिभक्त पारायण बाजीराव महाराज रणसिंग, माजी सरपंच संतोष बोटे पाटील, शिवाजीराव जाधव, संजय जाधव, अंकुशराव पाटील, मारुती जगदाळे, युवराज पाटील, अरुण माने, डॉक्टर विवेक गायकवाड, डॉक्टर विकास शिंदे, रवींद्र मगर आदींची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना सूळ महाराज म्हणाले की माणसाला मोठेपणा सहज मिळत नाही आणि सहज मिळालेल्या मोठेपणाची किंमत राहत नाही। मोठेपणा कष्टातून आकाराला आला पाहिजे। कष्टाची जाण ठेवणारी संतती वाट्याला येणे ही सुद्धा आई वडिलांच्या पुण्याईचे दर्शन घडवते, असे मत व्यक्त केले। या कीर्तन सेवेस विनेकरी गणेश जाधव, चोपदार अशोक पवार, संजय नलवडे तसेच जनाई गुरुकुल अकलूज आणि पुसेगाव सेवागिरी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची साथ लाभली। उपस्थित संत संप्रदायातील वारकरी मंडळी आणि मान्यवरांचे स्वागत शिवदास वाघ, रामचंद्र वाघ, पंकज वाघ यांनी केले। सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर बबनराव पाटणकर यांनी आभार मानले। कार्यक्रमास वाघ परिवारातील सर्व सदस्य, सेवागिरी देवस्थानचे आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक, मित्रपरिवार, ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। ग्रस्त आश्रमी लोकांकरिता सद्गुरू सेवागिरी महाराजांना प्रार्थना आहे, एक आकडा तेवढा आमच्या वाट्याला येऊ देऊ नका। त्या आकड्याचं नाव आहे 36 आकडा। पती पत्नीच्या वाट्याला कधी हा 36 आकडा येता कामा नये। ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरूंचा प्रवेश होतो तो जीवनामध्ये कधी ना कधी अगदी स्वाभिमानानं हे म्हणू शकतो, इतरांचा लेखा कोण कधी ठेवून जीवन व्यतीत करणारा परिवार आहे सद्गुरू सेवागिरी महाराज। आणि सद्गुरू सेवागिरी महाराजांची संपूर्ण गुरु परंपरा अद्याप बाबांच्या पर्यंत सगळ्यांच्या चरणावर श्रद्धा ठेवणारं हे घराणं बापू आणि दत्तात्रेयजी आणि या दोघांचे पिताश्री एक बुजुर्ग अनुभवी संसाराच्या क्षेत्रातलं एक भीष्म व्यक्तिमत्व, सहज लिहिल्या उत्तर देणार आणि कोणत्या क्षेत्रात भाऊ नाहीत असं क्षेत्रच नाही, प्रत्येक क्षेत्रात भाऊ आहेत। म्हणून साहेब मागच्या वर्षी मी एक वाक्य बोललो होतो, तेच वाक्य आज मी बोलतो थांबतो। डॉक्टर साहेब, सजन हो, प्रपंच असू द्या नाहीतर निश्चित गरज आहे। नाथांना प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता आहे, नितांत गरज आहे। अवश्य पाहिजे आचार्या। आदरणीय पूजनीय वंदनीय गुलाबराव दादासो वाघ भाऊ यांच्या स्मित पत्नी कैलासवासी सौभाग्यवती मुक्ताबाई गुलाबराव वाघ या मौलीला आपल्यातून जाऊन 7 वर्ष पूर्ण होत आहेत आणि
या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्याचं काम या ठिकाणी आदरणीय येरळा न्यूजचे सन्माननीय उपाध्यक्ष शरदरावजी कदम यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी करण्यात येत आहे. खरं पाहिलं तर या ठिकाणी 7व्या पुण्यस्मरणानिमित्त मुक्ताईला त्यांच्या नावाला या ठिकाणी आपण सर्व या कुटुंबानं उजाळा दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते या विभागातील सर्वांचे वारकरी संप्रदायातील अंतःकरणापासून प्रेम करणारे आदरणीय पूजनीय वंदनीय हरिभक्त परायण येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरदराव कदम, पुसेगाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.